जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। आज समाजसेवक राज असरोणकर साहेब यांनी ज्या विषयावरती उपोषणाला बसलेले आहेत, तो विषय असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो काही लोकांनी तो स्मशानभूमीमध्ये बसवलेला आहे आणि ज्या महामानवाने आम्हाला त्या कचऱ्यातून चांगले दिवस आणले, चांगले दिवस आम्हाला बघायला मिळालेत आणि त्याच महामानवाला आपण अशा ठिकाणी हे करतोय की त्या ठिकाणी ज्या बाबासाहेबांनी जे पुरोगामी विचाराने ते चालतात त्या विचारांना धरून त्या विषयावरती तो पुतळा, बाबासाहेबांचा पुतळा कुठे बसवावा आणि कुठे नाही, अख्ख्या जगामध्ये असं कुठलं स्मशानभूमी नसेल की त्या स्मशानभूमीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला असेल। तर ही खूप मोठी शोकांतिका आहे की आपला समाज या विषयावरती अजूनपर्यंत एकवटलेला नाही आहे आणि ती ताकद आपल्याला या विषयावरती ती दाखवणं खूप गरजेचं आहे। डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्सच्या वतीने मी राज असरोणकर यांना पूर्णपणे समर्थन देतो आणि पुतळा स्मशानभूमीमधून हटवलाच पाहिजे, तो तिथे कोणत्याच परिस्थितीत ठेवला नाही पाहिजे। यासाठी आम्ही त्यांच्यासोबत राज साहेबांसोबत आम्ही पूर्णपणे ताकदीने त्यांच्यासोबत आम्ही उभे आहोत आणि आमचं पूर्ण डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्स संघटनेचं त्यांना पूर्णपणे समर्थन आहे। जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या।